आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं नाही. आमचं सरकार शेतकऱ्यांचं आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर पूर्णपणे शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे. 30 जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही लोकांनी कसे वागले, आता तेच गळ्यात गळे घालतायत. चांगली गोष्ट आहे. ते आम्ही सरकार, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेत, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. पाणी मिळणार नाही, अत्यंत मोठा प्रश्न आहे. त्यांच्याशी चर्चा केली जाईल. मुंबईकरांना पाणी मिळेल आणि त्यांची कुठली गैरसोय होणार नाही. हे काम जबाबदारी सरकारची आहे, आम्ही ती पार पाडू. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं कोण म्हणते? असं की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे. हे बघा, आता बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हापर्यंत होणार? कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय झालाय आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडू लागले. त्यांच्या खात्यामध्ये पैसे 30 जूनच्या अगोदर, 30 जून पर्यंत लवकर पण सांगितलं नाही, 30 जून पर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आता गेल्या बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये तशा प्रकारची घोषणा केली. त्या लागणाऱ्या पैशाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्जमाफी होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झाली. सर काय बोलणार? काय विरोधकांकडून काय बोलू? अरे सर, ही या भेटी तुम्ही काय बघताय? जे फेलियर झालं त्यांचं, एकेकाळी ज्यांना घरातून बाहेर काढलं. आता मग मी तेच सांगतोय. आता ज्यांना काही लोकांनी कसे वागले, आता तेच गळ्यात गळे घालतायत. चांगली गोष्ट आहे. विरोधकांकडून असा आरोप केला जातोय कर्जमाफी संदर्भात अटी शर्तीच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करते. हे कोण विरोधक बोलतायत ना? विरोधकांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार जेव्हा कर्जमाफी केली त्यावेळेस 50,000 रुपये नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला. ते त्यांनी दिले नाहीत. ते आम्ही सरकार, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेत, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांची बिलकुल फसवणूक करणारं आमचं सरकार नाही. आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं नाही. आमचं सरकार शेतकऱ्यांचं आहे. आणि आमच्या तिजोरीवर, महाराष्ट्राच्या तिजोरीवर पूर्णपणे शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे. पहिला हक्क आहे. सर, रायगडच्या पालकमंत्री कोण? यावर्षी आणि शेतकरी मागच्या कर्जमाफीतले अनेक शेतकरी अजून वंचित आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाल्या, त्याचा GR निघाला नाही आणि ह्या कर्जमाफीत त्यांना संधी दिली नाही. बिलकुल ज्यांची कर्जमाफी पासून वंचित आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक निर्णय घेईल. सर, तुम्ही आता बोलताना सांगितलं की या सरकारच्या काळामध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही. राजेश एक्सपोर्ट म्हणून आहे, एक सोन्याची मोठी कंपनी आहे, त्याच्यामध्ये 15 लाख कोटीचा घोटाळा समोर आला. कुठे आहे ते? आपल्या भारतातलीच आहे. आणि त्याला महाराष्ट्राची? सेबी आणि ईडीने. कुठे? महाराष्ट्रामध्ये? हो, महाराष्ट्रातली. सेबी आणि ईडीने त्याच्यावरती टाच आणली. त्याच्यामध्ये LICचा मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि LICचा मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि 15 लाख कोटीची कंपनी. असा कुठलाही भ्रष्टाचार घोटाळा सरकार खपवून घेणार नाही. रायगडचा पालकमंत्री कोण असेल? कोण करेल सर यावर्षी 15? रायगडच्या पालकमंत्री बाबतीमध्ये मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि सुनील तटकरेंच्या, खासदार सुनील तटकरेजींच्या बरोबर चर्चा झालेली आहे. ते स्वतः म्हणालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा ते करतील आणि त्यावर निर्णय होईल. नाशिकचा तिढा पण सुटेल. आज आपले गिरीश महाजन आणि उदय सामंत तिकडे आहेत. माझ्याबरोबर देखील त्यांची फोनवर चर्चा सुरू आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.